बुलेटिनमध्ये सुरुवातीलाच राज्यातनं एक महत्त्वाची बातमी। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकरांचा हात असल्याचा आरोप करण्यात येतोय। रामराजेंसोबत आरोपी महिलेचा संवाद साधणारी ऑडिओ क्लिप व्हायरल होते। आरोपी महिलेला रामराजेंनी पैशाची मदत केल्याचं ऑडिओ क्लिपमध्ये दावा करण्यात आलेला आहे। रामराजे आणि आरोपी महिलेची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। रामराजे निंबाळकरांचा जयकुमार गोरे यांच्या बदनामीत हात असल्याचा आरोप होतोय। नेमकं काय आहे या ऑडिओ क्लिप मध्ये पाहूयात आपण। मॅडम नमस्कार। हा नमस्ते। ते तुमचा मेसेज आला पण मी मुद्दाम प्रदीपला बोलून घेतलं। हो नाही बरं झालं ते। इतकं आपण तुम्ही धाडस केलंय ते काय माझ्या डोक्यात नाही। आता एक काम करा, हा तुम्ही घरीच थांबा, प्रदीप येईल 4:30। तू गाडी आणली नाही बघ, तो येईल तुमच्याकडे। बर ठीक आहे चालेल। तिथनं काय करा, हा आता तर थोडीशी सोय करतो मी। बर त्याच्यावर मोठं काम म्हणजे त्या कुपरमध्ये दिवाळी झाल्यावर तुमची सोय करतो। बर चालेल। इन्शुरन्स कंपनीकडनं होईल, हे जर तुमचं जुळलं हा तुमची सोयच होईल ना, जवळच्या जवळच म्हणते। बर पण त्यामध्ये दुसरा पॉइंट असा आहे की आता मी मध्यंतरी एके ठिकाणी जात होते, खूपच प्रॉब्लेम झाला होता। मला सांगितलं। हा प्रदीप भाऊला मी बोलले होते सगळं। मला ते प्रदीपला मी सकाळी ते सांगितलं, म्हणलं हा एकच सोर्स आहे माझ्याकडे आणि तो मला कुठेही ओपन करायचा नाहीये, त्यामुळे म्हणलं फोनवरच माझं बोलणं करून द्या त्यांना। या सगळ्या भानगडीत माझं नाव तर घेतलंच नाही ते न घेऊ द्यात ना, ते न घेतलं तरी ते मी म्हणायला पाहिजे ना की आपल्या दोघांचे काही कॉन्टॅक्ट आहेत, ते न म्हणू द्यात। तर गोरेंच्या बदनामी प्रकरणामध्ये रामराजे निंबाळकरांचा हात असल्याचा आरोप होतोय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, आता एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे, रामराजे नाईक निंबाळकर आणि एका महिलेची ही ऑडिओ क्लिप आहे। सुवर्णा, नक्कीच ज्या पद्धतीने रामराजे निंबाळकरांवर ही महिला आहे ती संवाद करताना पाहायला मिळते, अशा ऑडिओ क्लिपमधून दिसून येते। आणि यामध्ये आहे त्या महिलेला पैशांची मदत करण्यात असल्याचं देखील आहे ते दिसून येते, कारण की जयकुमार गोरे यांच्यावर आहे ते याच महिलेने आरोप करण्यात आले होते आणि या आरोपानंतरून खरं तर त्या महिलेला देखील लाच घेताना आहे ते पोलिसांनी अटक केलेली आहे। हा सगळा बदनामी आहे ती जयकुमार गोरे जे ग्रामविकास मंत्री आहेत यांची होताना दिसून येत होती। आणि यामध्ये कुठेतरी विधानसभेमध्ये देखील आहे ते देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळेस भाषणामध्ये हे सर्व सांगितलं होतं आणि यामध्ये देखील शरद पवार गटाचे काही नेते असल्याचा देखील दावा करण्यात आला होता। आणि त्यानंतर माजी सभापती देखील रामराजे निंबाळकर यांना देखील काल जर बघितलं असेल तर पोलिसांकडून समज देखील आहे तो पाठवण्यात आला होता चौकशीसाठी। आणि आज देखील रामराजे निंबाळकर त्या ठिकाणी हजर राहतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र त्यानंतर हा ऑडिओ क्लिप आहे ती देखील आलेली आहे आणि याच ऑडिओ क्लिपमध्ये आहे कुठेतरी पैसे तुम्हाला देतो थोडेफार आणि थोडी जी काय आहे ती दिवाळी नंतर देखील आहे ते कोपरगाव इथे या ठिकाणी देखील सोय करतो, अशा पद्धतीचं हे एकंदरीत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणी आता वाढायला लागल्यात असं म्हणावं लागेल। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।